श्री स्वामी समर्थ. आज आपण यज्ञकुंडामध्ये आहुती देताना स्वाहा शब्द का उच्चारला जातो हे आज पाहणार आहोत. सगळीकडे होम हवन केले जाते जेणेकरून घराची सुरक्षितता, सुख, शांती अबाधित राहावी. या होम हवनाच्या वेळी भटजी आपल्याला यज्ञकुंडामध्ये आहुती देताना स्वाहा शब्द उच्चारायला सांगतात. घरी पूजा आयोजित केली असेल किंवा लग्नाच्या वेळीही यज्ञकुंडात आहुती देताना स्वाहा शब्द म्हणावा लागतो. आपणही भटजी सांगतो तसे करतो आणि स्वाहा शब्द म्हणून मोकळे होतो. पण कधी तुमच्या मनात विचार आलाय का की हा स्वाहा शब्द का बरं म्हणावा लागतो? या शब्दाचे इतके काय महत्त्व आहे? यज्ञकुंडामध्ये आहुती देताना स्वाहा म्हणण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे. ऋषीमुनी देखील यज्ञकुंडाभोवती देवाची आराधना करायचे, तेव्हा आहुती देताना न चुकता स्वाहा म्हणायचे. पुराणात असे सांगितले आहे की ऋग्वेद काळामध्ये देव आणि मनुष्य यामधील माध्यम म्हणून अग्नीची निवड केली जाते होती. असे मानले जाते की अग्नीच्या तेजामध्ये सर्व काही पवित्र होऊन जाते. जेव्हा आपण एखादी गोष्ट देवतांना समर्पित करताना आहुती म्हणून यज्ञकुंडात टाकतो, तेव्हा अग्नीच्या मार्फत ती देवापर्यंत पोचते. पण असे करताना स्वाहा हा शब्द उच्चारणे अतिशय आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही समर्पित केलेली गोष्ट देवतापर्यंत पोचणार नाही. स्वाहा या शब्दाचा अर्थ आहे देवाला प्रिय असणारी गोष्ट निस्वार्थ भावनेने आणि श्रद्धेने देवाला अर्पण करणे. धार्मिक ग्रंथानुसार कोणतेही होम हवन तोपर्यंत सफल मानले जात नाही जोवर होम हवनाची सामग्री देव स्वीकारत नाही. मुख्य म्हणजे देव या सामग्रीचा तेव्हाच स्वीकार करू शकतो जेव्हा तुम्ही स्वाहा शब्दाचे उच्चारण करून ती सामग्री यज्ञकुंडातील अग्नीमध्ये अर्पण करता. अग्नी आणि स्वाहाशी संबंधित अनेक आख्यायिक आपल्याला पुराणात पाहायला मिळतात. श्रीमद भागवत आणि शिवपुराणामध्ये स्वाहाशी निगडीत अनेक वर्णने आहेत. एका पौराणिक कथेनुसार स्वाहा ही दक्ष प्रजापती राजाची मुलगी होती. तिचे लग्न अग्निदेवासोबत लावून देण्यात आले होते. त्यामुळेच अग्निदेव केवळ आपली पत्नी स्वाहा हिच्या माध्यमातूनच हवन सामग्री ग्रहण करतात आणि पुढे ही सामग्री आपण ज्या देवाला अर्पण करतो त्यांच्यापर्यंत पोहोचते. दुसऱ्या एका कथेनुसार स्वाहा निसर्गाची एक कला होती, जिचे लग्न देवतांच्या आग्रहानुसार अग्निदेवांशी झाले होते. यावेळेस भगवान श्रीकृष्णाने तिला स्वतःहून एक वर दिला होता की केवळ तिच्याच माध्यमातून देवता हवन सामग्री स्वीकार करतील आणि तेव्हापासूनच यज्ञकुंडामध्ये अग्नीच्या माध्यमातून हवन सामग्री अर्पण करताना स्वाहा उच्चार करण्याची प्रथा सुरू आहे. श्री स्वामी समर्थ.